नमस्कार मित्रांनो, मी पवन आपल्या सर्वांचे एम-पी-एस-सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन पॉलिटी म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्थेचा आपण या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि विशेष म्हणजे ज्या भारतीय राज्यघटनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो यातील जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे घटना निर्मिती. भारताच्या घटना निर्मितीच्या संदर्भात आपण अत्यंत महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि विशेष म्हणजे की यासाठी आपण जो काही संदर्भ घेतलेला आहे तो जे एम लक्ष्मीकांत सरांचं जे आता नवीनच मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल झालेलं आहे 6th एडिशन त्यांचं जे आहे त्या बुकचा संदर्भ आणि जे रंजन कोडंबे सरांचं एक बुक आहे सर्वांना माहितीच आहे भारतीय राज्यघटना व प्रशासन आणि सोबतच ज्या काही माझ्या वैयक्तिक नोट्स आहेत या सर्वांच्या कंपायलेशन करून आपण हे आजचं लेक्चर तयार केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की ज्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स असतात आयोग आपल्याला माहित आहे की इंडियन पॉलिटीच्या संदर्भात प्रिलिम्समध्ये वारंवार फॅक्च्युअल डाटा आपल्याला कंटेंट हा विचारलेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे, म्हणून आपण या सर्व अति महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊयात. आता तुमच्या स्क्रीनवर जो काही आमच्या पूर्ण टीमचा शेड्यूल आलेला आहे तुम्हाला पूर्णतः मराठी सांगण्याचा प्रयत्न हा निश्चितच करेल. ठीक आहे, तर लक्षात घ्या की हेडिंग आहे की वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजेच भारतीय संविधानाची कामकाज. ठीक आहे, भारतीय संविधानाचे कामकाजा संदर्भात ही माहिती दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे की याच्यामध्ये नेमकं काय आहे ते आपण थोडक्यात बघून घेऊया. याच्यामध्ये फर्स्ट सेशन जे संविधान सभेचं जे पहिलं सेशन झालेलं आहे, ठीक आहे, पहिल्या सेशन संदर्भात हे पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आणि या पहिल्या सेशनच्या अंतर्गत जवळपास 3 बैठका ह्या पार पडलेल्या आहेत. लक्षात घ्या, पहिल्या सेशनच्या अंतर्गत ह्या 3 बैठका ह्या पार पडलेल्या आहेत. आणि त्याच्यामधील जी पहिली बैठक आहे आता आपण पहिल्या बैठकीच्या संदर्भात आपण सर्व माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. जर ज्या विद्यार्थी मला अपेक्षित आहे की तुम्ही बुक आणि पेन घेऊन जर सोबत बसले असाल किंवा जे ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला त्यांनी हे ऐकलं तरी चालेल. ठीक आहे, तर जे पहिली बैठक आहे, पहिल्या बैठक हे कधी झाली, केव्हा झाली, कुठे झाली, अध्यक्ष कोण होते, सदस्य किती हजर होते, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर लक्षात घ्या, हे जे संविधान सभेची जी पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीची डेट आहे किंवा जी तारीख आहे ती आहे डिसेंबर 9, 1946 म्हणजे 9 डिसेंबर 1946 रोजी ही संविधान सभेच्या पहिली बैठक ही पार पडलेली होती. ते कुठे पडलेली होती ते कॉन्स्टिट्यूएंट हॉलमध्ये पार पडलेली होती. कोणता वार होता तर तो सोमवार होता. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या पहिल्या बैठकीचे जे काही अध्यक्ष होते ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. लक्षात घ्या की पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. यावर आयोगाने वारंवार हे प्रश्नही विचारलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की ज्या बैठकीला मुस्लिम लीग ही हजर नव्हती कारण की त्यांनी जे स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्यांनी केलेली होती आणि ती तेव्हा फुलफिल झालेली नसल्यामुळे त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकलेला होता. आणि नंतर लक्षात घ्या की या पहिल्या बैठकीचे जे उपाध्यक्ष होते ते उपाध्यक्ष कोण होते त्यांचं नाव तुम्ही लिहून घ्या. त्यांचं नाव होतं फ्रँक अँथनी ही त्यांचं नाव होतं. आणि जे अध्यक्ष होते जे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आता यांची नेमणूक नेमकी कशी झाली तर लक्षात घ्या की जे आपण जे फ्रान्सची जी पद्धती आहे त्याचं आपण अनुसरण केलं होतं. आणि या अनुसरणाच्या अनुषंगानेच आपण जे तिथं जेवढे काही हजर सदस्य असतील त्या सदस्यांमधील जे काही वयाने सर्व ज्येष्ठतम असेल किंवा जे ज्येष्ठ वयस किंवा जे वयाने सर्वात मोठी असतील त्यांची नेमणूक आपण तेथे केलेली होती. आणि तेव्हा जे सर्वात ज्येष्ठतम जे काही सदस्य होते ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि असं म्हणतात की यांच्या नावाची शिफारस सुद्धा ही जे काही आचार्य JB कृपलानी आहे यांनी केलेली होती असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, हे सर्व आपण इथे पहिल्या सेशनच्या ज्या पहिली मीटिंग आहे पहिल्या बैठकीच्या संदर्भात आपण सर्व फॅक्च्युअल डाटा आपण इथे कव्हर केलेला आहे. आणि विशेष म्हणजे की जे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते हे तात्पुरते अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि आता दुसऱ्या मीटिंग संदर्भात किंवा दुसऱ्या बैठकी संदर्भात आपण आता चर्चा करूयात. आता दुसरी मीटिंग आहे किंवा जे दुसरी बैठक आहे दुसऱ्या बैठकीला आणखी तुम्ही एक ॲडिशनल फॅक्ट्स इथे तुम्ही लिहून घेऊ शकता की जे पहिली बैठक आहे या पहिल्या बैठकीला ज्या काही महिला आहेत त्या महिलांचं जे काही प्रेझेंटेशन आहे किंवा ज्या महिला किती प्रेझेंट होत्या जर असं जर फॅक्च्युअल जर विचारलंच तर लक्षात घ्या की 15 पैकी 9 या महिला तिथे हजर होत्या. ठीक आहे, तर तिथे एकंदरीत 9 महिला तिथे हजर होत्या असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या की दुसऱ्या बैठकी संदर्भात आपण आता बोलणार आहेत. आता दुसऱ्या बैठकीचं जे काही अध्यक्षस्थान आहे ते अध्यक्षस्थान हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले होते. आणि दुसरी बैठक ही 11 डिसेंबर रोजी पार पडलेली होती. ठीक आहे,
आणि यांच्या नावाची सुद्धा शिफारस JP कृपलानी यांनी केलेली होती आणि त्याला जे वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन हे दिलेलं होतं. म्हणून आणि तेव्हापासूनच हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे हे म्हणजे परमनंट हे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की या दुसऱ्या बैठकीपासूनच जे उपाध्यक्ष आहे हे उपाध्यक्ष इथे 2 उपाध्यक्षांची निवडणूक ही झालेली होती, ज्याच्यामध्ये एक होते SC मुखर्जी आणि दुसरे होते VT कृष्णमाचारी. आता लक्षात घ्या, VT कृष्णमाचारी आणि TT कृष्णमाचारी हे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. ठीक आहे. आता VT कृष्णमाचारी हे कोण आहेत? संविधान सभेचे हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांची नेमणूक हे जयपूर जे संस्थान आहे, लक्षात घ्या, यांचं संस्थानाचं नाव तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांचं जे संस्थान होतं ते जयपूर संस्थानचे ते एक नामनिर्देशित हे सदस्य होते. कोण? VT कृष्णमाचारी. आणि जे TT कृष्णमाचारी आहे, TT कृष्णमाचारी कोण होते? तर लक्षात घ्या, जे मसुदा समिती होती, ज्या मसुदा समितीवर जे सदस्य होते, ज्याच्यामध्ये जे DP खैतान होते, या DP खैतानच्या मृत्यूनंतर ज्या व्यक्तीची नेमणूक झालेली होती त्यांचं नाव होतं TT कृष्णमाचारी. ठीक आहे. लक्षात घ्या, VT कृष्णमाचारी आणि TT कृष्णमाचारी हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहेत. ठीक आहे. हे सर्व माहिती आपण आतापर्यंत इथे बघितलेली आहे. आणि विशेष म्हणजे की ही जी तिसरी बैठक होती, लक्षात घ्या, हे जे तिसरी बैठक झाली आहे, तिसऱ्या बैठकी हे 13 डिसेंबर रोजी झालेली आहे. आणि ह्या तिसऱ्या बैठकीमध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका किंवा जे उद्देश पत्रिका, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हणतो, हे त्यांनी इंट्रोड्यूस केलेली होती. आणि त्याला नंतर 22 जानेवारी, लक्षात घ्या, 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने नंतर त्याचा स्वीकार सुद्धा केलेला आहे. ह्या दोन्ही डेट तुम्ही लक्षात घ्या आणि तो कधी मांडलेला हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न. नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ मधले 2 मिनिटं तुमचे मी घेतोय. ती जी मला माहिती द्यायची आहे आपल्या चॅनल बद्दल आणि आपल्या चॅनलचे असोसिएट पार्टनर असलेल्या अनअकॅडमी बद्दल. आपल्या चॅनलवरती सुमित तट्टे आणि डॉक्टर प्रीती राऊत मॅडम हे सुद्धा अनअकॅडमी सोबत जोडलेलं आहे आणि आपलं चॅनल जे आहे ते असोसिएट पार्टनर आहे अनअकॅडमीचे. अनअकॅडमी जो की भारतातील एक सर्वात मोठा एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा जे आहे तुम्ही MPSCच्या परीक्षांची तयारी जी आहे ती करू शकता, ती आमच्या मदतीने करू शकता. आणि जर आपल्या चॅनलचे जे विद्यार्थी आहे, आपल्या चॅनलच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल कोड आहे. हा कोड जर तुम्ही वापरलात प्रीती लाईव्ह, तर अनअकॅडमीचं जे सबस्क्रिप्शन आहे, या सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 10% सवलत जी मिळू शकते. त्याबद्दलची लिंक आणि त्याबद्दलचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे आहे ते खाली मिळणार आहेत. अनअकॅडमीवरती राज्यसेवाच्या परीक्षांसंदर्भात वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं. जसं की यशाची किल्ली, यामध्ये सुद्धा जे आहेत अनअकॅडमीवरचे जे टॉप एज्युकेटर्स आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. डॉक्टर प्रीती राऊत मॅडम या स्वतः मार्गदर्शन करतायत तुमच्यासाठी. सायन्स आणि इतिहास हे विषय मॅडम कव्हर करतायत. मी इथे करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स कव्हर करतोय. तसंच 1 इयरच्या ज्या बॅचेस आहेत, जे विद्यार्थी 2021च्या परीक्षांची तयारी करू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी कंबाईंड साठी कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्सची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे, अशा प्रकारची बॅच जी आहे ती चालू झाली आहे. आणि अनअकॅडमीचे जे टॉप एज्युकेटर्स आहेत, हे सगळे एज्युकेटर्स या बॅचचा हिस्सा आहे, जेणेकरून तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शन जे आहे याच्या माध्यमातून केलं जाईल. प्रीती मॅडम सुद्धा या बॅचचा हिस्सा आहे. मॅडम तिथे हिस्ट्री कव्हर करतायत. तसंच दुसरी जी बॅच आहे, या बॅच मध्ये तुमचं जी राज्यसेवेच्या संदर्भात ज्या बॅचेस आहेत, या बॅचेस मध्ये सुद्धा जे आहे संपूर्ण तयारी जी आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. राज्यसेवा, ग्रुप बी या सर्व परीक्षांची तयारी तुम्हाला याच्या माध्यमातून करता येईल. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर 10% डिस्काउंट मिळण्यासाठी प्रीती लाईव्ह हा जो रेफरल कोड आहे हा तुम्ही वापरा आणि 10% सवलत जी आहे याच्या माध्यमातून मिळू शकता. जी फी 1400 रुपये आहे ती तुम्हाला 1260, आणि जर तुम्ही 1 वर्ष किंवा 2 वर्षाचं 12 महिने किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेताय, त्यामध्ये 75% पर्यंतचं सवलत जी आहे ती तुम्हाला मिळते. आणि आपला जर रेफरल कोड वापरला तर 10% एक्स्ट्रा सवलत तुम्हाला मिळते. जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिफोन क्रमांक दिलेला आहे, तो तुम्ही वापरू शकता आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जे ते जाऊ शकता. तर ते फ्री कोर्सेस प्लस कोर्सेस सगळ्यांसाठी तुम्ही जॉईन करू शकता. तर काय अडचण असल्यास आम्हाला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आणि आता आपला अभ्यास जो आहे तो आपण कंटिन्यू ठेवूयात. कारण की आयोगाने याच्यावर वारंवार हे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. मला अपेक्षित आहे की ते आपण जे काही आपण डिस्कस केलं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर आता
हे जेवढा तुमच्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्याचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या किंवा तेच तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. ठीक आहे. आता याची पहिली फॅक्ट जी आहेत की एलिफंट वॉज ॲडॉप्टेड ॲज द सिम्बॉल ऑर सील ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. म्हणजेच लक्षात घ्या की जे संविधान सभेने जे सिम्बॉल किंवा सील त्यालाच आपण मोहर किंवा सिक्का असं म्हणतो, तर त्यासाठी म्हणजे म्हणजे कोणत्या चिन्ह त्यांनी घेतलेलं होतं. लक्षात घ्या की ते एलिफंटचं चिन्ह होतं. ठीक आहे. यावर आयोग प्रश्न याला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण की आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. असा प्रश्न विचारू शकतो की भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या प्राण्याची सिम्बॉल किंवा सील किंवा मोहर किंवा चिन्ह म्हणून त्यांनी उपयोग किंवा वापर केलेला आहे, तर ते होतं एलिफंट. कारण की आपण जो काय आपण नॅशनल प्राणी आहे ज्याला आपण टायगर म्हणतो किंवा वाघ म्हणतो, ठीक आहे, तर हे आपण निवडू शकतो. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की एलिफंट हे चिन्ह तेव्हा घेतलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की जे सर बी एन राव आहे ते संविधान सभेचे जे ॲडवायझर होते किंवा जे लिगल म्हणजे जे कायदेशीर सल्लागार सुद्धा होते. तर कायदेशीर सल्लागार कोण होते, तर ते बी एन राव होते. ठीक आहे. त्यानंतर HVR अय्यंगार. लक्षात घ्या की जे काही संविधान सभेचे जे सचिव किंवा सेक्रेटरी होते त्यांचं नाव तुम्ही लक्षात घ्या, HVR अय्यंगार हे होते. त्याला तुम्ही स्टार करा, कारण की आयोगाने आतापर्यंत जे काही लिगल ॲडवायझर आहेत किंवा जे कायदेशीर सल्लागार आहेत यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. परंतु हे जे दोन आहेत, ह्या दोन जे आपण पॉईंट पहिला आणि तिसरा यावर आयोगाने आतापर्यंत प्रश्नही विचारलेले नसल्यामुळे यावर आयोग हा प्रश्न विचारू शकतो. म्हणून हे दोन्ही पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे S.N. मुखर्जी वॉज द चीफ ड्राफ्ट्समॅन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट इन द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. म्हणजे संविधान सभेचे जे काही ड्राफ्ट्समॅन आहेत, जे काही चीफ ड्राफ्ट्समॅन आहे, तर चीफ ड्राफ्ट्समॅन कोण होते, तर ते होते S.N. मुखर्जी. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं लक्षात घ्या की जे काही प्रेम बिहारी जे नारायण राजायदा, ठीक आहे, प्रेम बिहारी नारायण रायजादा हे जे कॅलिग्राफर आहे, म्हणजे जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, जे काही कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात जे काही बॉर्डर आहे, या बॉर्डरवर जे काही कलाकारी आहे त्या कलाकारी काढण्याचं काम हे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलेलं होतं. आणि विशेष म्हणजे की यांनी जे स्टाईल वापरले ते इटॅलिक स्टाईल होती. ठीक आहे. आणि ते त्यांनी स्वतःच्या हाताने ते पूर्ण ते काढलेलं होतं. आणि विशेष म्हणजे की हे त्यांनी जे पेंटिंग ज्या काढलेल्या आहेत ते त्यांनी इंग्लिश माध्यमातील जे काही संविधान ते लिहिलेलं होतं त्यावर त्यांनी काढलेलं होतं. ठीक आहे. तर आणि महत्त्वाचं म्हणजे की जे हिंदी माध्यमातील जे काही संविधान लिहिलेलं होतं त्याच्यावरची जी काही कलाकारी होती ती कलाकारी काढण्याचं काम हे वसंत कृष्णा वैद्य यांनी केलेलं होतं. ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण इथे आपण डिस्कस केलेल्या आहेत. ते तुम्ही आम्हाला अपेक्षित आहे की ते तुम्ही ते स्टेप बाय स्टेप लिहून घेतलेलं असेल. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे तुमच्या स्क्रीनवर एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये 4 देशांची माहिती दिलेली आहे आणि 4 देशांची इथे काही त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती आर्टिकल आहेत याची माहिती दिलेली आहे आणि त्यांचं जे वर्किंग पिरियड आणि त्यांनी ते बनवण्यासाठी किती टाइम हा त्यांनी लावलेला होता, या सर्वांची माहिती इथे त्यांनी घेतलेली आहे. आता लक्षात घ्या की आयोगाने या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत की एकीकडे त्यांनी देशांची नावे दिलेली आहेत आणि दुसरीकडे त्यांनी आर्टिकल दिलेली होती. ठीक आहे. आता USA जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा जे संविधान आहे त्याच्यामध्ये फक्त 7 आर्टिकल आहे आणि कॅनडाच्या संविधानामध्ये 147 आर्टिकल आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये 128 आर्टिकल आहे, तर साऊथ आफ्रिकेच्या संविधानामध्ये 153 आर्टिकलचा समावेश ते आहे. आता लक्षात घ्या की इथपर्यंत ठीक आहे, आयोगाने आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत. तर आता आपल्याला फक्त परीक्षा दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे की जे ऑस्ट्रेलियाचे जे काही 128 आर्टिकल लिहायला त्यांना एकूण कालावधी किती लागलेला होता, तर तो जवळपास 9 वर्ष त्यांना 128 आर्टिकल तयार करण्यासाठी लागलेला होता. तर त्या तुलनेत आपलं जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, लक्षात घ्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा ते बनलं होतं तेव्हा त्याचे 395 आर्टिकल होते. ठीक आहे. आणि जे कालावधी होता तो होता 2 वर्ष. ठीक आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनायला लागलेला होता. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला विचारलं तर जवळपास आपल्याला जेव्हा त्याला स्टेट फॉरवर्ड स्टेटमेंट वाईज आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. तर कसं, तर आपल्याला विचारू शकतात की कॅनडाचा आणि भारताचा जो काही टाइम पिरियड आहे तो जवळपास सारखाच आहे असं जर विचारलं, किंवा असं विचारू शकतात की कॅनडापेक्षा जास्त कालावधी आपल्याला लागला किंवा कमी कालावधी लागला. तर महत्त्वाचं घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं आहे की कॅनडाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे बनायला जवळपास फक्त 2 वर्ष 6 महिने म्हणजे फक्त 2.5 वर्ष एवढा कालावधी हा
लागलेला आहे, म्हणजेच भारतापेक्षा कमी कालावधी हा कॅनडाला लागलेला आहे, म्हणजेच कॅनडापेक्षा भारताला जास्त कालावधी लागला असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, हा चार्टचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. ठीक आहे, तर पुढे लक्षात घ्या की हे जे काही संविधान सभेतील ज्या काही महिला होत्या, ह्या 15 महिला होत्या. 15 महिलांची माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की या 15 महिलांमध्ये कोणत्या महिलांचा समावेश नव्हता, या टाईपचे जे प्रश्न होती. ठीक आहे, त्या 15 जणांची नावं जर लक्षात राहिले तर ठीक, नाही राहिलं तरी ठीक, परंतु एकदा तुमच्या नजरेखालून जर गेले तर मला अपेक्षित आहे की ते तुम्हाला वेळेवर तरी ते रिकॉल होतीलच. आणि विशेष म्हणजे की हे जे आहेत दक्षी आणि जे वेलायुधन आहे, हे जे आपण काय म्हणतो त्याला दलित ज्या महिला आहे, ह्या दलित महिलांचं जे प्रतिनिधित्व ह्या दक्षी आणि वेलायुधन यांनी केलेलं होतं. ठीक आहे, तर याच्या संदर्भात आपण एखाद्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती हे घेऊया. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे लक्षात घ्या की हे यांचे जे एकूण संविधान सभेचे जे काही सत्र आहे, जे काही सेशन आहेत, या सेशनची माहिती इथे दिलेली आहे. आता परीक्षा दृष्टिकोनातून फक्त 3 सेशन हे जवळपास महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. ज्याच्यामध्ये पहिलं सेशन जे आपण अगोदर सुरुवातीलाच आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे काही संविधान सभेचे जे एकूण जे काही सत्र झालेले आहेत, ते एकूण 11 सत्रे झालेली आहेत किंवा जे 11 सेशन हे झालेले आहेत. इथे 15 दिलेले आहेत, हे चुकीचं आहे. ठीक आहे, इथे 11 सेशन आतापर्यंत झालेली आहेत. ठीक आहे, ह्या 11 सेशन पैकी जे काही सुरुवातीचे जे काही 7 सेशन आहेत हे स्वातंत्र्याच्या पूर्वीचे आहेत आणि नंतरचे जे सेशन आहेत हे स्वातंत्र्यानंतर हे पार पडलेले आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे की हे जे पहिलं सेशन आहे हे आपण डिस्कस केलेलं आहे आणि जे 6वं सेशन आहे हे सर्वात कमी कालावधीसाठी चाललेलं हे सेशन आहे. ठीक आहे, याचा कालावधी फक्त 1च दिवस हे सेशन चाललेलं होतं. ठीक आहे, त्याची डेट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 27 जानेवारी 1948 रोजी ते 6वं सेशन हे पार पडलेलं होतं. ठीक आहे, आणि सर्वात जे काही लांबलचक जे सेशन चाललेलं होतं ते 7वं सेशन चाललेलं होतं. ज्याचा कालावधी आहे 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949 पर्यंत ते चाललेलं होतं. आणि जे शेवटचं जे सेशन होतं म्हणजे जे 11वं सेशन होतं, त्या 11व्या सेशनची जी तारीख आहे ती 14 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत ते चाललेलं होतं. ठीक आहे, तर हे काही आपण अत्यंत महत्त्वाची माहिती इथे आपण घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे की जे काही आपण जे कॉन्स्टिट्यूशन साईन केलं होतं त्यावर जवळपास 284 सदस्यांनी तिथे सह्या केलेल्या होत्या. आता तर मला असं आठवतं की या सह्यांच्या बाबतीत जर आणखी जर डिटेलमध्ये जर गेलो आपण, तर यावर जे पहिली सही आहे, ही पहिली सही कोणाची आहे तर ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची. आणि ज्यांनी संविधान तयार केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी साईन आहे हे जवळपास 31व्या क्रमांकावर ते साईन आहे. लक्षात घ्या, 31व्या क्रमांकावर त्यांची साईन आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे जे 284 नंबरवर जे साईन आहे ती आहे फिरोज गांधी यांची. लक्षात घ्या, फिरोज गांधी यांची सर्वात शेवटी साईन आहे. ठीक आहे, ह्या साईनच्या बाबतीत सुद्धा आपण डिटेलमध्ये गेलेलो आहोत. ठीक आहे, आता आपण काही ज्या फुटनोट्स आहेत त्या फुटनोट्सवर आयोगाने बऱ्याचदा प्रश्नही विचारलेली आहे. त्या फुटनोट्सचा आपण इथे थोडक्यात एक संदर्भ घेऊयात. आणि विशेष म्हणजे की हे ते पहिली ही जी इन्फॉर्मेशन फुटनोट्स इथे मध्ये घेतलेली होती, हे जे कॅबिनेट मिशनच्या संदर्भात आलेले आहे. आता कॅबिनेट मिशनमध्ये 3 व्यक्तींच्या अंतर्गत एक कॅबिनेट मिशन हे आलेलं होतं, ज्याच्यामध्ये जे लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या 3 व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होता. आणि लक्षात घ्या की जे लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स आहे या कॅबिनेट मिशनचे हे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे. ठीक आहे, आता आपण फक्त इथे फुटनोट्स यासाठी घेतलेला आहे कारण की मला अपेक्षित आहे की तुमचा भारतीय संविधानाचा अभ्यास हा बऱ्यापैकी झालेला आहे. फक्त आपण जे काही हायलाइटेड मुद्दे आहेत ते ज्यावर आयोग डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो असेच आपण मुद्दे आपण स्टेप बाय स्टेप हे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता हे कॅबिनेट मिशन काय होतं, याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय होत्या, यांनी नंतर कोणी याचा स्वीकार केला कोणी नाही केला हे आपण यावर आपल्या जे चॅनल आहे यावर लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे, तर सेकंड स्टेप दुसरी जी नोट आहे किंवा फुट नोट्स आपण त्याला म्हणतो, दुसरे फुट नोट्स आहेत की याच्यामध्ये जे 11 जे प्रोव्हिन्स आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या की जे 11 जे प्रोव्हिन्स आहेत त्या 11 प्रोव्हिन्सची याच्यामध्ये त्यांनी माहिती ही दिलेली आहे. तर याच्यामध्ये जवळपास जे 11 नावं तुमच्या स्क्रीनवर दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये
त्याला आपण म्हणतो की जे ब्रिटिश प्रांत आपण म्हणू शकतो, ज्या ब्रिटिश प्रांतांची पूर्ण 11 होते. आणि लक्षात घ्या की जे 1935 या कायद्याअंतर्गत जे काही प्रांत होते, या 6 प्रांतामध्ये आपण काय म्हणतो ते जसं की आता सध्या कसं महाराष्ट्रामध्ये जसं विधानसभा किंवा विधान परिषद आहे, ठीक आहे, त्यासारखं जे प्रांतिक जे विधिमंडळ आहे हे फक्त 6 ठिकाणी होतं. ते 6 ठिकाणांची नावं तुम्ही एकदा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. त्याचा कोड सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की BBB, ठीक आहे, BBB महा-CP, ठीक आहे, BBB महा-CP अंतर्गत तुम्ही हा कोड लक्षात ठेवू शकता की कोणत्या 1935 या कायद्याअंतर्गत कोणत्या राज्यांमध्ये किंवा कोणत्या प्रांतांमध्ये प्रांतीय विधिमंडळ हे स्थापन करण्यात आलेलं होतं. त्याचा कोड लक्षात घ्या की BBB MA-CP, ठीक आहे. आता हे फुल फॉर्म काय आहे तर लक्षात घ्या की याच्यामध्ये बिहार, बंगाल आणि बॉम्बे, ठीक आहे, बिहार, बंगाल, बॉम्बे किंवा बंगाल, बिहार, बॉम्बे काही पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर मद्रास आणि आसाम आणि सेंट्रल प्रोव्हिन्स या 6 प्रांतांमध्ये जे काही प्रांतीय रचना होती ही त्यांनी अडॉप्ट केलेली होती, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की जे याच्यामध्ये जे काही चीफ कमिशनरचे जे प्रांत होते, त्या चीफ कमिशनरचे प्रांतांची नावं आपल्याला आयोगाने विचारलेली दिसत आहेत. त्याच्यामध्ये दिल्ली, अजमेर, मरवार, जे काही अजमेर, मरवारा, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान, ठीक आहे. या 4 जे काही आपण म्हणू शकतो त्याला आपण जे काही चीफ कमिशनरांचे जे काही प्रोव्हिन्सेस आहेत, ह्या 4 याच्यामध्ये आपण कोडिफाईड जर केलं याला तर हे आपण डायरेक्ट ABCD म्हणून आपण याला कोडिफाईड करू शकतो. लक्षात घ्या, A म्हणजे अजमेर, ठीक आहे, अजमेर मारवार, ठीक आहे. त्यानंतर B म्हणजे ब्रिटिश किंवा बलुचिस्तान, त्यानंतर C म्हणजे कुर्ग आणि D म्हणजे दिल्ली. हे सुद्धा आपण कोडिफाईड मध्ये आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आणि पुढे जाऊया की पुढे म्हटलं आहे की जे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ग्रँटेड लिबरेटेड फ्रान्सिस टॅक्स प्रॉपर्टी, ठीक आहे. म्हणजे यांनी 1935च्या कायद्याअंतर्गत जे काही म्हणजे त्यांनी जे काही वोटिंगचे जे काही अधिकार होते ते अधिकार त्यांनी म्हणजे ते काही लिमिटेड लोकांसाठीच त्यांनी ते दिलेले होते, ज्याच्यामध्ये जे काही टॅक्स पेयर आहेत किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रकारात संपत्ती आहे आणि जे शिकलेले लोक आहेत यांच्या संदर्भात हे माहिती यांनी दिलेली आहे. 1935च्या ऍक्ट अंतर्गत ते मेन्शन आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की हे काही ह्या फुटनोट्स आहेत, त्या फुटनोट्सच्या अंतर्गत ह्या काही महत्त्वाच्या फुटनोट्स आपण फक्त डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहेत की, ठीक आहे, फॉर द फर्स्ट टाइम द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली मीट ॲज डॉमिनेंट लेजिस्लेचर ऑन November 17, 1947, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की जे काही संविधान सभेचं जे काही त्याला काय म्हणतात की जे काही कायदेमंडळ होतं, ठीक आहे, संविधान सभेच्या अंतर्गत जे काही कायदेमंडळ चालत होतं त्या कायदेमंडळाच्या अंतर्गत त्याचं जे अध्यक्षस्थान आहे ते अध्यक्षस्थान कोण भूषवणार तर त्याची एक नेमणूक करण्यात आली होती. त्याचं नाव होतं गवा मावळणकर. ह्या गवा मावळणकर हे संविधान सभेअंतर्गत जे काही कायदेमंडळ चालत होतं त्या कायदेमंडळाचं जे अध्यक्षस्थान होतं ते अध्यक्षस्थान हे गवा मावळणकर हे पार पाडत होतं. आणि त्यांची नेमणूक ही केव्हा झाली होती तर ते 17 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांची नेमणूक झालेली होती. आता विशेष म्हणजे इथे लक्षात घ्या की संविधान सभेचं अध्यक्षस्थान जर विचारलं, लक्षात घ्या, संविधान सभेचं जर अध्यक्षस्थान विचारलं तर ते अध्यक्षस्थान कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेने कोणाचं अध्यक्ष जे काही कायदेमंडळ, ठीक आहे, संविधान सभेचे जे काही कायदेमंडळ आहे किंवा जे लेजिस्लेचर आहे याचं अध्यक्षस्थान कोणाकडे होतं तर ते होतं गवा मावळणकर यांच्याकडे होतं, ठीक आहे. हे 2 तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही आता एवढं काही विशेष महत्त्वाचं वाटत नाही, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता तुमच्या स्क्रीनवर जे 2 चार्ट दिसतात त्या 2 चार्टमध्ये एकीकडे इंटरिम गव्हर्नमेंट ऑफ 1946 अँड द कॅबिनेट ऑफ फ्री इंडिया 1947 हे 2 चार्ट हे येथे दिलेले आहेत. आता लक्षात घ्या की जे इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे काय. आता इंटरिम म्हणजे काय की हंगामी किंवा जे तात्पुरतं जे काही कॅबिनेट मिनिस्ट्री असेल किंवा कॅबिनेट मंडळ असेल अशा प्रकारचं ते कॅबिनेट होतं. आणि दुसरं होतं की स्वतंत्र भारताचं जे काही पहिलं कॅबिनेट होतं त्याचे एक चार्ट इथे घेण्यात आलेला आहे. आता हे दोन्ही चार्ट मध्ये आपल्याला कम्पॅरेटिव्हली ते थोडं स्टडी करावं लागेल, कारण की पहिले जे काही तात्पुरतं जे काही कायदेमंडळ होतं तेव्हा कोणती मिनिस्ट्री कोणत्या व्यक्तीकडे होती आणि स्वातंत्र्यानंतर जे काही पहिलं कॅबिनेट बनलेलं आहे त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये कोणत्या सदस्याकडे कोणती मिनिस्ट्री होती हे यांचं आपल्याला थोडंसं कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचं आहे. आता विशेष म्हणजे की जवळपास जे काही जवाहरलाल नेहरू आहे किंवा सरदार वल्लभभाई पटेल आहे
किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांच्याकडे कोणते खाते होते हे बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहेतच. परंतु जे काही अनकॉमन जे काही व्यक्तींची नावं आहेत की जे महत्त्वाचे आहेतच, ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक एक स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. सुरुवातीला आपण इंटरिम गव्हर्नमेंट किंवा हंगामी किंवा तात्पुरतं जे काही सरकार होतं हे आपण थोडक्यात बघून घेऊया. आता याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंकडे जे काही व्हाईस प्रेसिडेंट होते, ठीक आहे, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल, ठीक आहे. त्याच्यानंतर जे एक्सटर्नल अफेअर्स होते, ठीक आहे, यांचे अध्यक्ष यांचे जे काही कामं होतं ते जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होतं. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांकडे होम मिनिस्ट्री, त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलांकडे होतं. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे फूड अँड ॲग्रिकल्चर हे मिनिस्ट्री होती. आता लक्षात घ्या की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे कोणती मिनिस्ट्री होती याला तुम्ही स्टार करून ठेवा, तर ते होते फूड अँड ॲग्रिकल्चर. त्यानंतर जॉन मथाई यांच्याकडे इंडस्ट्रीज अँड सप्लाईज होतं. त्यानंतर जगजीवन राम यांच्याकडे लेबर मिनिस्ट्री होती. लक्षात घ्या, लेबर मिनिस्ट्री सुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर डिफेन्स मिनिस्ट्री सुद्धा लक्षात घ्या, सरदार बलदेव सिंग हे डिफेन्स मिनिस्टर होते. त्यानंतर C.H. भाभा यांच्याकडे वर्क माइन्स अँड पॉवर. त्यानंतर लियाकत अली खान यांच्याकडे फायनान्स मिनिस्ट्री होती. आता लक्षात घ्या की जे काही लियाकत अली खान आहे हे मुस्लिम लीगचे सदस्य होते आणि यांच्याकडे होता फायनान्स मिनिस्टर, ठीक आहे, फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्याकडे होती. त्यानंतर जे का अब्दुल रब निश्तार यांच्याकडे पोस्ट अँड एअर. त्याच्यानंतर आसफ अली यांच्याकडे रेल्वे अँड ट्रान्सपोर्ट. लक्षात घ्या की जे काही इंटरिम गव्हर्नमेंट आहे, जे काही रेल्वे मिनिस्ट्री होती हे आसफ अली यांच्याकडे होतं. त्यानंतर सी राजगोपालाचारी यांच्याकडे एज्युकेशन अँड आर्ट्स. त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर हे काही जोगेंद्रनाथ मंडल यांच्याकडे लॉ मिनिस्ट्री. त्यानंतर गाजनफर अली खान यांच्याकडे हेल्थ मिनिस्ट्री सुद्धा होती. हे पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्ही आता एकदा स्क्रीनशॉट घ्या, नंतर तुमच्या किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात किंवा जे आपण हायलाईट केले ते सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे की याच्याच अनुषंगाने जे काही इथं चेंजेस झालेले आहेत, ठीक आहे, जे इथे जे चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस लक्षात घ्या की कोणाकडे काय होतं, ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा चेंजेस म्हणजे की जी काही रेल्वे मिनिस्ट्री होती, जी काही रेल्वे किंवा ट्रान्सपोर्टेशन होतं हे इथून हे चेंज झालेलं आहे. सुरुवातीला होतं आसफ अलीकडून, ते नंतर डॉक्टर जॉन मथाई यांच्याकडे ते हँडओव्हर झालेलं आहे. त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री सुद्धा हँडओव्हर झालेली आहे. जे सुरुवातीला होतं लियाकत अली खान यांच्याकडे होतं, त्यानंतर ते षण्मुख शेट्टी यांच्याकडे घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर लॉ मिनिस्ट्री सुद्धा हे हँडओव्हर झालेली आहे की लॉ मिनिस्ट्री सुरुवातीला कोणाकडे होती, ती होती जोगेंद्रनाथ मंडल यांच्याकडे, ठीक आहे, जोगेंद्रनाथ मंडल यांच्याकडे होती. त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ते हँडओव्हर झालेलं आहे. त्यानंतर लेबर मिनिस्ट्री कंटिन्यू राहिलेली आहे. त्यानंतर सरदार बलदेव सिंग यांची जी काही डिफेन्स मिनिस्ट्री आहे ती कंटिन्यू राहिलेली आहे. त्यानंतर हे सुद्धा चेंज झालेलं आहे की जी हेल्थ मिनिस्टर आहे ते राजकुमारी अमृता कौर यांच्याकडे ही नंतर देण्यात आलेली आहे. सुरुवातीला कोणाकडे होती, तर ती होती जे गाजनफर अली खान यांच्याकडे होती. आणि विशेष म्हणजे की जे की स्वतंत्र भारतात जे पहिलं कॅबिनेट होतं, या पहिल्या कॅबिनेटमध्ये एकमेव स्त्री होते, त्यांचं नाव होतं राजकुमारी अमृता कौर. याला तुम्ही परीक्षे दृष्टिकोनातून थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्यानंतर हे काही इथे मिनिस्ट्री देण्यात आली, त्याच्यामध्ये गाडगीळ यांच्याकडे वर्क्स माइन्स अँड पॉवर होतं. त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे इंडस्ट्री अँड सप्लाय. हे श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा परीक्षा दृष्टिकोनातून हे थोडं महत्त्वाचं आहे, कारण की ज्या प्रमाणात BJP गव्हर्नमेंट आहे आणि BJP गव्हर्नमेंट असल्यामुळं श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं नाव आहे, ठीक आहे. त्यांच्याकडे कुठली मिनिस्ट्री होती, त्याच्याकडे होती इंडस्ट्री अँड सप्लाय. त्यानंतर C.H. भाभा यांच्याकडे कॉमर्स मिनिस्ट्री होती, ठीक आहे. तर आता हे आपण तुलनात्मक दृष्ट्या हे आपण थोडक्यात अभ्यासाचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. आता लक्षात घ्या की आता आपण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण वळलेलो आहोत. आता 1935चा कायदा, याला इंग्लिशमध्ये म्हणतात की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय सरकारचा कायदा. 1935चा कायदा हा आपण याला थोडक्यात म्हणत असतो, ठीक आहे. याच्यामध्ये या काही अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रांतीय स्वायत्तता. आता जे पहिली जी काही तरतूद होती याच्यामध्ये दिली आहे की प्रांतीय स्वायत्तता. आपण सुरुवातीलाच आपण एका फुटनोटमध्ये आपण डिस्कस केलं होतं की जवळपास 11 जे काही प्रांत होते, त्या 11 प्रांतापैकी जवळपास 6 प्रांतांमध्ये ही 6 प्रांतांना स्वायत्तता ही देण्यात आलेली होती, जे आपण एका कोडच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. ज्याच्यामध्ये आपण BBB, लक्षात घ्या, BBB MACP, ठीक आहे. BBB MACP हा तो कोड होता. आता BBB म्हणजे काय, बिहार, बंगाल, बॉम्बे, मद्रास, आसाम आणि सेंट्रल प्रोव्हिन्स, ह्या 6 प्रांतांना
प्रांतीय स्वायत्तता ही बहाल करण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि नंतरचे लक्षात घ्या की फेडरल कोर्ट. आता फेडरल कोर्टची स्थापना तरतूद ही 1935च्या कायद्याअंतर्गत होती आणि 1935 मध्येच त्याची स्थापना सुद्धा ही झालेली होती आणि ती जवळपास 28 जानेवारी 1950 पर्यंत ते कार्यरत होतं आणि नंतर 28 जानेवारी 1950 पर्यंत ते सुरू होतं आणि याच दिवशी आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाची स्थापना सुद्धा याच दिवशी झालेली होती. त्याच्यानंतर फेडरल कोर्टाची पूर्ण जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाकडे नंतर हे हँडओव्हर झालेली होती. त्यानंतर जे काही भारत मंडळ होतं ते रद्द करण्यात आलेलं होतं. आता हे भारत मंडळ काय होतं लक्षात घ्या की जे काही व्हॉइसरॉय होतं, व्हॉइसरॉयना सल्लागार जे काही भारत मंडळ होतं, जे व्हॉइसरॉय किंवा त्याला म्हणता येईल की जे काही भारत मंत्री होतं त्या भारत मंत्र्यांना जे काही भारत मंत्र्यांना सल्ला देण्याचं काम हे कायदेमंडळ करत होतं आणि या कायद्याने ते जे काही भारत मंडळ होतं ते बरखास्त केलेलं होतं. त्यानंतर जे भारतीय संघराज्याची सुद्धा तरतूद याच्यामध्ये होती, जे आपण फेडरलिझम म्हणतो. जे भारतीय संविधानामध्ये जरी फेडरलिझम हे मेन्शन नसलं तरी फेडरलिझमची जे काही आपण गाभा म्हणू शकतो त्या गाभा हा आजही भारताच्या संविधानामध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे. परंतु या कायद्याअंतर्गत जे काही भारतीय संघराज्याची जी काही तरतूद होती ते म्हणजे त्या इम्प्लिमेंट ही झालेली नव्हती. आणि परीक्षा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे 2 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती ही राबवण्यात आलेली होती आणि राज्यामध्ये द्विगृही सभागृह हे स्थापन करण्यात आलेलं होतं. आता लक्षात घ्या की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती ही काय होती. आता जे आपण 1919 अंतर्गत लक्षात घ्या, 1919 अंतर्गत सेंट्रल आणि स्टेटमध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्याच तरतुदी 1935 अंतर्गत त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस करण्यात आलेले होतं. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती ही राबवण्यात आलेली होती. ठीक आहे. आता 1919 अंतर्गत ही स्टेटमध्ये ती राबवण्यात आलेली होती. आता हे द्विदल शासन पद्धती काय आहे की आपल्याला माहित आहे की जे काही सोपीव खाते आहेत, जे राखीव खाते आहेत, या अनुषंगाने ही द्विदल शासन पद्धती होती. ठीक आहे. म्हणजे 1919 अंतर्गत जे राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये जे राबवण्यात आलेली होती तीच नंतर 1935 अंतर्गत ती केंद्रामध्ये राबवण्यात आलेली होती आणि 1935च्या कायद्याने हे जे 1919 अंतर्गत जे राज्यामध्ये जे काही द्विदल शासन पद्धती राबवण्यात आलेली होती ती यांनी कॅन्सल केलेली होती. कोणी? 1935 या कायद्या अंतर्गत. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की द्विदल शासन पद्धती आपण काय काय बोललो ते मला अपेक्षित आहे की ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर होतं की लक्षात घ्या त्यानंतर द्विगृही सभागृह. आता हे द्विगृही सभागृह काय होतं, जे 1935च्या अंतर्गत जे द्विगृही सभागृह हे तेव्हा त्यांनी तरतुदी केलेली नव्हती. ठीक आहे. तर 1935च्या अंतर्गत ही केंद्रांनाही ते द्विगृही सभागृह हे बहाल करण्यात आलेलं होतं. जसं की आता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे विधिमंडळ आहे ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहेत, तर त्याच प्रकारे राज्यांमध्ये द्विगृही सभागृह हे 1935च्या कायद्याअंतर्गत ते बहाल करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जे तिन्ही सूच्यांचा समावेश सुद्धा यामध्ये जसं की आपण जे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. आणि विशेष म्हणजे की 1919 अंतर्गत फक्त 2च सूच्यांचा समावेश होता, ज्याच्यामध्ये केंद्र सूची आणि राज्य सूची या दोनच ज्या काही सूच्यांचा समावेश 1919 अंतर्गत होता आणि 1935च्या कायद्याअंतर्गत 3ही सूच्यांचा समावेश याच्यामध्ये केलेला होता. त्यानंतर जे केंद्रांकडून राज्यांना निर्देश देण्याची जी काही कल्पना होती ही कल्पना सुद्धा आपण 1947 नंतर याचा स्वीकार आपण घटनाकारांनी केल्याचा आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की रिझर्व्ह बँकेची तरतूद सुद्धा या कायद्याअंतर्गत केलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की जवळपास आरबीआयची स्थापना सुद्धा नंतर ही 1935 मध्येच ही करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर जी काही PSC, आता जी काही आपण म्हणू शकतो की सेंट्रल PSC म्हणजे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन या तीनही ज्या काही कॅटेगरी आहेत, ठीक आहे, एक सेंट्रल, स्टेट आणि जॉईंट, ह्या तिन्ही कॅटेगरीची तरतूद या 1935च्या कायद्याअंतर्गत ही करण्यात आलेली होती. आणि एक्स्ट्रा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की एक्स्ट्रा पॉईंटमध्ये लक्षात घ्या की या कायद्याअंतर्गत म्यानमार हा भारतापासून वेगळा करावा अशी सुद्धा तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने 1937 मध्ये म्यानमार हा भारतापासून वेगळा करण्यात आलेला होता. आणि सोबतच
जे काही सिंध प्रांत होता, सिंध प्रांत हा बॉम्बे प्रांतापासून हा वेगळा करावा अशी सुद्धा तरतूद आहे 1935च्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली होती. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि पूर्णतः ओव्हरलुक जर आपण बघितलं तर या जो 1935चा कायदा आहे, हा 1935च्या कायद्याअंतर्गत काय काय मेन्शन होतं ते लक्षात घ्या, की याच्यामध्ये जवळपास 321 ज्या याला आपण कायदे म्हणणार, याला आपण कलम म्हणणार नाही, कारण की कलम आणि सेशन्स हे वेगवेगळे असते. ठीक आहे, सेक्शन. ठीक आहे, लक्षात घ्या स्पेलिंगला सेक्शन्स. ठीक आहे, तर कायद्यांमध्ये सेक्शन्स असतात आणि जे काही आपलं जे संविधान आहे, या संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल्स असतात. लक्षात घ्या आर्टिकल्स आणि सेक्शन्स मधला फरक. जे कायद्यामध्ये मेन्शन असतात, ज्या तरतुदी मेन्शन आहेत त्याला आपण सेक्शन्स म्हणतो, आणि जे आपलं भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानामध्ये आपण जे काही कलम असतात त्याला आपण आर्टिकल्स असं म्हणत असतो. ठीक आहे, तर हे काही आपण ते 321 त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत. ठीक आहे, सेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर 14 त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पार्ट्स होते आणि 10 हे शेड्यूल होते. ठीक आहे, तर आता जवळपास हे जो काही 1935चा हा जो काही कायदा आहे, या 1935च्या कायद्याचा जवळपास 75% भाग आपला जे काही आता लेटेस्ट जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा जे संविधान आहे त्याच्यामध्ये ते पूर्णतः कॉपी पेस्ट हे झाल्याचं आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर हे काही आता अत्यंत महत्त्वाचे ज्या काही आपण टॉपिक आपण डिस्कस केलेलं, आणि ती एक एक्स्ट्रा पॉईंट तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की जे काही मुंबई प्रांत होता, जे मुंबई प्रांताची विधान परिषद होती, ठीक आहे, हे विधान परिषद कोणत्या ठिकाणी होती ती लक्षात घ्या की ते पुणे या ठिकाणी ते होती. ठीक आहे, याची स्थापना ही 20 जुलै 1937 साली ही झालेली होती. यावर डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला बनू शकतो की मुंबई जे काही मुंबई प्रांत होता, मुंबई प्रांताचे जे काही जे विधान परिषद होतं, ते विधान परिषद हे कोणत्या ठिकाणीही होतं, तर ते होतं पुणे या ठिकाणी. ठीक आहे, तर हा होता आपला व्हिडिओचा शेवट. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडं लांब झालं तरी काही हरकत नाही. आणि विशेष म्हणजे की आपण जे काही इंडियन पॉलिटिक्सच्या संदर्भात जे काही आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली होती, हे सिरीज सुरू करण्याच्या मागचं कारण असं की याच्यामध्ये आपण फक्त ज्यावर आयोग प्रश्न हे डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात किंवा जे करंट रिलेटेड जे काही इश्यू आहेत, ठीक आहे, ते याच्या संदर्भात आपण हे फॅक्च्युअल डाटा सोबतच अति महत्त्वाचे जे काही पॉईंट्स असतील ते आपण ज्यावर आयोगाने या अगोदर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले असतील किंवा जे काही नवीन इन्फॉर्मेशन नव्याने ऍड झालेली असेल, ते असं अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आपण या आपल्या सिरीजमध्ये हे आपण नव्याने हे सुरू करणार आहोतच, हे घेणार आहोतच. तर अपेक्षित आहे की ते तुम्ही सतत बघत राहाल आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही ते शेअर कराल. ठीक आहे, तर मला सांगा की आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, आणि विशेष म्हणजे व्हिडिओ आवडल्यास किंवा लेक्चर आवडल्यास तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करता त्यासाठी तुमचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो आणि आपला दिन शुभ जावो.